सुरुवातीला बातमी आहे सोलापुरातील सलगर वस्ती परिसरात शेकडो देशी वृक्षांची कत्तल। महापालिकेची कोणती परवानगी न घेता ही झाडं तोडण्यात आली असल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप। खासगी जागेतील जवळपास 150हून अधिक झाडं विकासकांकडून तोडण्यात आल्याचा आरोप। विदर्भात उष्णतेची लाट कायम। वाशिम, वर्धा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट, तर अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। नागपुरात उष्णतेची तीव्र लाट कायम। गेल्या 24 दिवसात 10 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये भिक्षेकरी आणि रेल्वे प्रवाशांचा देखील समावेश। उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा खरेदीसाठी नाफेड केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाफेडच्या खरेदीतून सरकारनं कांद्याला योग्य भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। कांद्याला अवघा 500 ते 1000 रुपये क्विंटल दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी। धुळ्यामध्ये वाढलेल्या तापमानाचा आंब्यांना देखील फटका। वाढलेल्या तापमानामुळे आंबे खराब होण्याचं प्रमाण जास्त। खराब होण्यापूर्वी आंबे कमी दरात विकण्याची शेतकरी आणि विक्रेत्यांवरती वेळ। नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानामुळे फळांच्या किमतीत मोठी वाढ। उन्हाच्या झळांमुळे टरबूज, खरबूज आणि आंब्याला मोठी मागणी। पाणीयुक्त फळांकडे नागरिकांचा वाढता कल। जळगावच्या 40गावमधील भौर ग्रामस्थांचा महावितरण व्यवस्थापनावरती संताप। शेतीपंपाची वीज बंद झाल्यामुळे शेतकरी आक्रमक। सततच्या लोडशेडिंगमुळे पिकांना पाणी देण्याचा प्रश्न गंभीर। अमरावतीच्या अंजनगाव, सुरजी आणि परिसरात अनेक गावात अतिउष्णतेमुळे केळीच्या बागेला फटका। उष्णतेमुळे केळी खराब होण्याचं प्रमाण वाढलं। केळी खराब होत असल्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत। धाराशिवमध्ये पेरणीच्या तोंडावर खत आणि सोयाबीन बियाणांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। शेतकऱ्यांसाठीच्या सर्व योजना बंद करा, मात्र बियाणं आणि खतं स्वस्त द्या, धाराशिवमधील शेतकऱ्यांची मागणी। डिझेल दरवाढीचा नंदुरबारमधील शेतकऱ्यांना मोठा फटका। खरीप हंगामाचा खर्च वाढला। मजूर टंचाई आणि इंधन दरवाढीमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं। रायगडच्या खालापूरमध्ये आदिवासी नागरिकांना पाणी टंचाईची झळ। उमरे गावातील नागरिकांचा पाण्यासाठी तहसील कार्यालयावरती मोर्चा। गावातील एकानं 700 फूट बोरवेल मारल्यामुळे गावातील विहिरींचं पाणी आटलं। वसई विरारमध्ये मान्सूनपूर्व कामांना वेग। महापौर अजिव पाटलांकडून विविध विकास कामांची पाहणी। रस्ते दुरुस्ती, उड्डाणपूल आणि नाले सफाईची कामं मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश। नंदुरबार जिल्ह्यात मान्सूनपूर्व आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट। जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये 10 ते 15 प्रशिक्षित पोहणाऱ्यांचे विशेष पथक तैनात। संभाव्य आपत्तींसाठी पोलीस, आरोग्य आणि जलसंपदा विभाग सज्ज। जळगावात सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण। सोन्याच्या दरात 1800 रुपयांची घसरण। चांदीचे दर स्थिर। सोन्याचे दर जीएसटीसह 1,57,590 रुपयांवर, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,72,950 रुपयांवर। रत्नागिरी जिल्ह्यातील अद्वैत पेट्रोल पंपावर डिझेल नसल्याचा फलक। मुंबई गोवा महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपावरती डिझेल वितरणावरती मर्यादा। डिझेल संपल्यामुळे वाहनधारकांना त्रास। परभणीच्या जिंतूरमधील निखिल पेट्रोल पंपावरती नो स्टॉकचे बोर्ड। पेट्रोल आणि डिझेल सोबतच सीएनजी साठा देखील संपला। सर्वसामान्य आणि वाहनधारकांना फटका। लातूरच्या मांजरा धरणाच्या कालव्याचं पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांचा लातूर कळंब रस्त्यावरती रास्ता रोको। काडगाव, मांजरी, साखरा, तांदुळवाडी, टाकळीमध्ये कालव्याद्वारे पाणी पुरवठा होत नसल्याचा स्थानिकांचा आरोप। महाड इथे चौदार तळा सुशोभीकरणासाठी तब्बल 55 कोटींचा निधी मंजूर। मंत्री भरत गोगावलेंनी चौदार तळ्याची पाहणी केली। या पाहणी दरम्यान तळ्यातील गाळ उपशाचं काम बंद असल्याचं निदर्शनास आलं। कोल्हापूर बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक। भाजप नगरसेवक नितेश पवारला पोलिसांकडून अटक। आयपीएल बेटिंगच्या राजस्थान कनेक्शनचा तपास पोलिसांकडून सुरू। बेटिंग प्रकरणात कोल्हापुरात आतापर्यंत 10 जणांना अटक। लाडकी बहीण योजनेत नंदुरबारमधील 11,722 महिला अपात्र। जिल्ह्यामध्ये 4 लाखांहून अधिक महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ। अपात्र लाभार्थ्यांची सखोल चौकशी होणार। ई-केवायसीतील त्रुटींमुळे हजारो महिला अपात्र। हिंगोली जिल्हा रुग्णालयात रुग्णाला जमिनीवरती झोपवल्याचा प्रकार। बेड उपलब्ध नसल्याचं कारण देत रुग्णाला जमिनीवरती झोपवलं, तर रुग्णालयात 4 दिवसांपासून डॉक्टर नसल्याचं समोर। डिझेल नसल्याचं कारण देत गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारली। हिंगोलीच्या जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रातला प्रकार। रुग्णालयामध्ये पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे पोटातील बाळ दगावलं, नातेवाईकांचा आरोप। कोल्हापुरातील 10 तृतीयपंथीयांकडून एकत्रित येत रेस्क्यू टीम स्थापन। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून त्यांना विशेष प्रशिक्षण। महापौर आणि अन्य आपत्तींमध्ये मदतीसाठी ही टीम सज्ज।
नंदुरबार गाभा समिती बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून रुग्णालयातील अस्वच्छतेवरती संताप व्यक्त, तर अपूर्ण अंगणवाडी कामं पूर्ण दाखवल्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. गाभा समिती बैठकीत आरोग्य पायाभूत सुविधा आणि जनकल्याण योजनांचा आढावा. सोलापूरच्या सलगर वस्ती परिसरातील 70 ते 80 वर्षांपासूनची झाडं तोडली. या गंभीर वृक्षतोडी प्रकरणी पालिकेनं संबंधितांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला. लवकरात लवकर दोषींवरती कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू. बुलढाण्यामध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात भाजप आक्रमक. हर्षवर्धन सपकाळांच्या मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्याचा भाजपकडून निषेध. हर्षवर्धन सपकाळांविरोधात भाजपकडून जोरदार घोषणाबाजी. यवतमाळ विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून साहेबराव कांबळेंचं नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती. साहेबराव कांबळे काँग्रेस प्रदेशचे सरचिटणीस. 31 मे रोजी साहेबराव कांबळे उमेदवारी अर्ज भरणार. बीडमध्ये लिमटा ते नागपूर रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचा आरोप. अंदाजपत्रकात रस्त्याची जाडी 4 इंच असताना प्रत्यक्षात 2 इंचाचंच काम सुरू. कामाची गुणवत्ता सुधारण्याची मागणी. सावंतवाडीमधील मटकर दाम्पत्यानं जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर केलं. नेपाळ शासनाकडून त्यांचा विशेष सन्मान. ते संपूर्ण कोकणातून माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत पोहोचणारं पहिले दाम्पत्य ठरलंय. कराडमध्ये शाळांच्या सक्तीविरोधात पालकांचं आमरण उपोषण. शालेय साहित्याच्या सक्तीला तीव्र विरोध, तर तहसील कचेरीसमोर पालक आणि साहित्य विक्रेत्यांचं आंदोलन. नंदुरबार जिल्ह्यामध्ये भूजल स्थितीचा अचूक नकाशा मिळणार. दर 500 मीटर अंतरावरती जमिनीतील पाण्याची माहिती उपलब्ध होणार. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होणार. पाणी टंचाईवरती उपाय शोधण्यासाठी भूजल सर्वेक्षणाला वेग. अकोल्यातील श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहार प्रकरणी गुन्हा दाखल. पितापुत्र असलेले अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अटक. उल्हासनगर गोळीबार प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना अटक. गोळीबारात 2 तरुणांचा मृत्यू झाला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये 68 वर्षीय महिला डॉक्टरला 9 लाखांचा गंडा. चेकवर बनावट सही करून महिलेच्या खात्यातून 9 लाख लंपास. महिलेचा अल्पवयीन मुलगी ताब्यात. महिलेच्या घरातनं रोकड जप्त. फसवणुकीत बँक कर्मचाऱ्यांच्या सहभागाची देखील शक्यता. अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डेंना लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी 1 लाख रुपयाची लाच मागण्यात आली होती. तोफखाना पोलिसांमध्ये गांगुर्डेंवरती गुन्हा दाखल. पनवेलमध्ये रिक्षा चोरट्यांचा धुमाकूळ. खारघर परिसरामध्ये रिक्षा चोरी करतानाचा तरुण सीसीटीव्हीमध्ये कैद. नवी मुंबई आणि पनवेलमध्ये रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये वाढ. विविध पोलीस ठाण्यामध्ये रिक्षा चोरीच्या तक्रारींचा वाढता आकडा. तांब्याच्या वायर चोरी केल्याच्या प्रकरणामध्ये लातूर पोलिसांनी रील स्टार तरुणीला ताब्यात घेतलं. तिच्याकडनं 41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिया कांबळे असं रील स्टार तरुणीचं नाव असून स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. पुण्याच्या तळेगाव दाभाड येथील गणपती चौक येथील ऐतिहासिक गणपती मंदिरात चोरीचा प्रयत्न. चोरी करणाऱ्या चोरट्याला नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश. संतप्त नागरिकांनी चोराला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरामध्ये सराफाच्या दुकानातनं सोन्याचे दागिने लंपास. आठवडी बाजाराच्या गर्दीचा फायदा घेत महिलेकडनं चोरी. पोलिसांकडनं महिलेचा शोध सुरू. कल्याणच्या पत्री पुलावरती ट्रकचा पाटा तुटल्यामुळे ट्रक रस्त्यातच बंद पडला. शिळफाटा मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाहतूक पोलिसांकडनं काही काळात वाहतूक पुन्हा सुरू.